आज आपण पाहणार आहोत मुवमेंट, स्क्यूनेस आणि कुर्तोसिस. मुवमेंट म्हणजे काय असतो? μ1, μ2, μ3 आणि μ4. स्क्यूनेस β1 आणि कुर्तोसिस मीन्स β2 असतो आपल्याकडे. आता हा क्वेश्चन ओळखायचा कसा? तर आपल्याला ऑलरेडी दिलेले असतात. ऑलरेडी आपल्याला मुवमेंट असा शब्द दिलेला असतो, त्याच्यावरून ओळखायचा की आपला हा जो क्वेश्चन आहे हा मुवमेंटचा आहे, प्लस त्याच्यामध्ये β1 आणि β2 पण दिला आहे. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? स्क्यूनेस आणि कुर्तोसिस पण काढायचं आहे. आता क्वेश्चन काय दिला त्यांनी? कॅल्क्युलेट द फर्स्ट 4 मुवमेंट इज अबाउट द मीन ऑफ गिवन डिस्ट्रीब्युशन, ऑल्सो फाइंड β1 आणि β2. त्यांनी काय सांगितले? फर्स्ट 4 मुवमेंट, 4च मुवमेंट असतात आपल्याकडे. μ1, μ2, μ3 आणि μ4 आणि β1 आणि β2 काढायचं आहे आपल्याला. तर आपल्याकडे XF दिलेला आहे. आपण ए. आता ए काय असतो आपल्याकडे? मिड व्हॅल्यू ऑफ एक्स. ए म्हणजे काय आपल्याकडे? मिड व्हॅल्यू ऑफ एक्स. आता मिड व्हॅल्यू ऑफ एक्स कशी घेणार? आता आपल्याकडे किती आहे? 7 दिलेले आहे बघा. 1 2 3 4 5 6 7. तर आपण ह्यातला मधला काढायचा आहे आपल्याला, मिड व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे इकडून 3 सोडले आणि इकडून 3 सोडले तर मधला किती येतो आपला? हा आला एक्सचा मिड व्हॅल्यू ना, म्हणजे किती आला आपला? 3.0. आता हे झालं. आता हे आपल्याकडे ऑड होतं म्हणून आपण काढू शकलो नाही का पटकन. आणि जर आपल्याकडे इवन असतं तर मग आपलं मीन काय आलं असता? सॉरी, ए काय आला असता? आपला मिड व्हॅल्यू ऑफ एक्स काय आली असती? तर जर आपल्याकडे इवन असती, म्हणजे सपोज आपल्याकडे 6च दिलेला असता, तर मग काय करायचं? किती आहे ते मोजायचे पहिल्यांदी. 1 2 3 4 5 6. आता 6 आहे ना, 6ला डिवाइड 2ने करायचं. किती आला? 3 आला, बरोबर. मग 1 2 3. आपला हा जो 3 नंबरचा जो राहतो तो काय आपला असतो? मिड असतो. मिड व्हॅल्यू ऑफ एक्स असते. आणि जर आपल्याकडे 4च दिलेले असते तर मग 4चा हाफ 2, म्हणजे 2.5 वाला असतं, बरोबर. पण आपल्याकडे किती दिले? 7 दिलेले आहेत. सॉरी, आपल्याकडे किती दिलेले? 7 दिलेले आहेत. मग त्याचा हाफ करायचा. मग आपला मधला जो मिड व्हॅल्यू आहे तो काय येतो आपला? 3.5. हा आला. इकडून 3 इकडून 3, हा मधला 3.5. आता पुढे काय असतो? एच. ए झाला, नंतर एच काढायचा. एच असतो आपला कॉमन डिफरन्स इन एक्स. एच कॉमन डिफरन्स इन एक्स इक्वल्स. कॉमन डिफरन्स म्हणजे कसं काढायचा? पहिले 2 घ्यायचे, त्यांची सबट्रॅक्शन करायची. 2.5 मायनस 2.0 किती आली? 0.5, बरोबर. किंवा कोणती पण घ्या तुम्ही. आता सपोज आपण ही घेतली 2.5 मायनस 3.0. ती पण किती आली? 0.5. कोणतीही 2 घ्यायचे, सेमच येते. त्या दोघांची सबट्रॅक्शन करायची, पण लगतचीच घ्यायची. म्हणजे अशी जास्त डिफरन्स नको आहे. पहिले दोन दुसरे 2 असे. पुढे काय असतो आपलं? यू. ए झाला, एच झाला, पुढे असतो यू. यूचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच इक्वल्स टू एक्स मायनस ए. किती आहे आपला? 3.5 आणि एच 0.5. आपण काय काय बघितलं? ए एच यू. ए म्हणजे काय असतो? आपला मिड व्हॅल्यू ऑफ एक्स, जो की आपण मधला मिड व्हॅल्यू घेतो आपण एक्सची. ती आली आपली 3.5. नंतर असतो एच म्हणजे कॉमन डिफरन्स घेतला त्या दोघांतला, तो किती आला? 0.5. नंतर यूचा फॉर्म्युला यूज केला. यूचा फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचा? एक्स आहे. एक्समधून मायनस काय करणार? ए डिवायडेड बाय एच. आणि मग आपण ती व्हॅल्यूज पुट करून घेतली. एक्स मायनस 3.5 डिवायडेड बाय 0.5. आता आपण काय काढायचं? टेबल काढायचं. आता ह्याच्यासाठी काय काय लागतं आपल्याला? एक्स एफ यूची या व्हॅल्यूसोबत पुट करायची 0.5. नंतर असतो आपल्याकडे एफ यू, नंतर एफ यू स्क्वेअर, एफ यू क्यू आणि एफ यू 4.
आता एक्सच्या व्हॅल्यूज आहेत ते आपण लिहून घेऊया. किती आहेत? 2.0, 2.5, 3.0, 3.5, 4.0, 4.0, 4.5 आणि 5.0. पुढे काय आपल्याकडे एफ, एफ यू. आता एफ काय आपल्याकडे 4, 36, 60, 90, 70, 40, 18. आता आपण हे काय करायचं, चार्टमध्ये टेबलमध्ये आपण कॅल्सीमध्ये आपण हे सगळं पुट करायचं आहे. आता बघा, ही आपण कॅल्सी घेतली, ऑन करायची आणि प्रत्येक वेळेस कॅल्सी मध्ये व्हॅल्यू पुट करताना कॅल्सी क्लिअर करत जायची. शिफ्ट 9 1 = अशी आपली कॅल्सी क्लिअर होते. आता आपल्याकडे काय एक्स आहे, म्हणजे अल्फा एक्स ब्रॅकेट कंप्लीट आहे ना, तिथे एक्स आहे आपला. नंतर परत अल्फा इंटिग्रेशन टाकायचं. प्रत्येक वेळेस इंटिग्रेशन टाकत जायचं, प्रत्येक आपण व्हेरिएबल पुट केल्यानंतर. अल्फा इंटिग्रेशन. आता अल्फा एफ, टॅनची ते एफ आहे, म्हणजे अल्फा टॅन म्हणजे एफ आला. मग परत अल्फा इंटिग्रेशन यू आहे, बट त्यांच्याकडे यू आहे पण आपल्याकडे यू नाही आहे, बट आपल्याकडे काय ए. मग अल्फा ए केला. ए कुठे आहे? डिवाईडच्या खाली ब्रॅकेटमध्ये मायनस दिलेलं आहे ना, तिथे आपला काय आहे ए. परत अल्फा ए इक्वल्स टू त्याच्या पुढे, म्हणजे अल्फा कॅल्स दाबायचं. परत एकदा दाखवते, क्लिअर केली मी. अल्फा एक्स, अल्फा इंटिग्रेशन अल्फा एफ, अल्फा इंटिग्रेशन अल्फा ए, नंतर इक्वल्स टू ए, म्हणजे अल्फा कॅल्स म्हणजे इक्वल्स टू आलं. नंतर डिवाईड करायचं. काय पुढे एक्स आहे, म्हणजे अल्फा एक्स मायनस 3.5 खाली 0.5 साईडला घ्यायचं. परत अल्फा इंटिग्रेशन अल्फा एफ यू, म्हणजे अल्फा एफ आणि अल्फा ए. अल्फा इंटिग्रेशन अल्फा एफ अल्फा एचा स्क्वेअर. परत अल्फा इंटिग्रेशन अल्फा एफ अल्फा एचा क्यूब खाली अल्फा इंटिग्रेशन अल्फा एफ अल्फा ए 4. मग काय करायचं कॅल्स. आता ज्या एक्सची व्हॅल्यू आहे मग तिथे काय करायची, एक्सची व्हॅल्यू पुट करायची. 2.0 इक्वल्स टू F4 इक्वल्स टू मग घेऊन घ्यायच्या. काय आली आपली x2 F4 a -3 -12 36 -108 324. मग पुढे काय 2.5 इक्वल्स टू 36 इक्वल्स टू -2 -72 144 -288 576. अशा करत सगळ्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. सेवन्टी 80 160 320 280 160 320 640 330 90 270 8. मग नंतर
एक्स आणि यूची ॲडिशन नाही करायची, बाकी सगळ्याची टोटल ॲडिशन करून घ्यायची. ही किती आली आपली 310, 36, 560, 204 आणि 2480. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, आपल्याला मूवमेंट काढायची आहेत, बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय घ्यायचं, μ1 डॅश. μ1 डॅश इक्वल्स टू, μ1 डॅशचा फॉर्म्युला काय असतो, एच इंटू समेशन ऑफ एफ यू डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ. मग आपलं समेशन ऑफ एफ यू किती आहे, 36 डिवाइड एफ किती आहे आपला 310 आणि हे आपण आणि एच राहिला आपला, एच किती आहे आपला 0.5 इक्वल्स टू, तर तो किती आला आपला 0.058. पुढे काय असतं आपलं μ2 डॅशसाठी काय घ्यायचं इथे, एच आहे ना, एच स्क्वेअर घ्यायचा, समेशन ऑफ एफ u1 आहे ना, u1चा स्क्वेअर डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आहे असाच. एच किती आपला 0.5 नंतर 560 डिवायडेड 310 इक्वल्स टू, तो किती आला आपला 0.415. μ1 μ2 आला. पुढे काय घ्यायचं, μ3 डॅश. μ3 डॅश. आता μ3 डॅशसाठी काय असतो आपला फॉर्म्युला, तिकडे होतं एच स्क्वेअर आहे, एच क्यूब समेशन ऑफ एफ यू क्यूब डिवायडेड बाय एफ. आता समेशन ऑफ एफ यू क्यूब किती आलेलं आपल्याला, पहिल्यांदा आपल्याला एच टाकायचं 0.5 स्क्वेअर इंटू 204 डिवाइड एफ किती आहे आपला 310 इक्वल्स टू, तर तो किती आपला 0.082. नंतर μ4 डॅश इक्वल्स टू h⁴ समेशन ऑफ एफ यू क्यूब डिवायडेड बाय एफ इक्वल्स टू 0.5⁴, इथं क्यूब आहे, इथं 4 इंटू 2480 डिवायडेड बाय 310 इक्वल्स टू 0.5. आता आपल्याला सगळे भेटले μ1 μ2 μ3 μ4 डॅश, हे सगळे आपल्याला भेटले. मग आता काय काढायचं आपल्याला, मुवमेंट काढताना आता तिकडे काय होता μ1 डॅश होता, इकडे काय घ्यायचं फक्त म्यू घ्यायचा. आपला जो पहिला μ1 जो असतो तो नेहमी 0 असतो. आता नंतर काय घेणार आपण μ2. आता μ2साठी काय घ्यायचं, μ डॅश 2 मायनस हा 2 आहे ना, हा 2 पुढे येणार 2. आता इथं काय आहे μ2 आहे, मग μ2 डॅश आणि μ1 डॅश मायनस सेकंड वन μ2 इक्वल्स टू μ2 डॅश मायनस μ1 स्क्वेअर. हा असतो आपला फॉर्म्युला, μ2 डॅश मायनस μ1चा स्क्वेअर. आता इथे काय आहे μ2 आहे, μ2 आहे असं घेतला, μ2 डॅश मायनस, आता μ2 नंतर काय होणार μ1 आणि त्याचा स्क्वेअर करायचं. मग नंतर पुढे काय करायचे, व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. μ2 डॅश किती आपला 0.451 मायनस 0.058 स्क्वेअर, आणि हे आपण केल्यावरती किती येतं 0.447. नंतर काय असतो आपला μ3 इक्वल्स टू μ3 डॅश मायनस प्लस मायनस जायचं. आता मायनस 3 आणि इथे काय μ3 नंतर काय येतो μ2 डॅश μ3 डॅश मायनस 3 μ2 डॅश नंतर
μ1 डॅश, μ2 डॅश आणि μ1 डॅश. आधी ते मायनस झालं, प्लस 3 नंतर काय येतो 2 घेतला, नंतर काय घ्यायचा μ2 घेतला, इकडे काय येणार μ1 डॅशचा क्यूब, कारण इथे 3 आहे म्हणून इकडं क्यूब आला. ओके, इक्वल्स टू आता व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. 0.082 - 3 ऑफ 0.451 0.058 प्लस 2 0.058 क्यूब. मग हे सगळं कॅल्सी टाकून घ्यायचं. तर ते किती आलं आपलं कॅल्सीमध्ये असं येते 3.916 इंटू 10 टू पॉवर -3. आता 10 टू पॉवर -3 ना म्हणल्यावरती काय येणार 0.00396. -3 म्हणल्यावरती काय येणार हे जे 3 झिरो आहे हे 3 झिरो 3च्या अगोदर घ्यायचे आणि पहिला जो झिरो असतो ना त्याला पॉईंटमध्ये द्यायचं आणि बाकी ते 2 झिरो असतात ते पुढे जातात. 0.03916. पुढे असतो आपला μ4. μ4साठी फॉर्म्युला असतो μ4 डॅश प्लस मायनस इकडे हा 4 आहे, 4 इकडे घ्यायचा, 4 झाल्यानंतर काय येतो 3 येतो म्हणजे μ3 डॅश. आता μ2 न घेता μ1 डॅश घ्यायचा. मायनस झालं, इथे मायनस झाला, तिथे काय घ्यायचा प्लस, इथं प्लस इकडे मायनस येईल. आधी इथं 4 आहे, इकडे होणार 3. आता 3 आहे, 3 टू जा 6 असं लक्षात ठेवू शकतो आपण. मग आता 3 झाला आहे, इकडे काय येणार 2 येणार म्हणजे μ2 डॅश आणि μ1 डॅश. μ1 डॅशचा स्क्वेअर करायचा इथे. आता -3 ऑफ μ1 डॅश रेस टू 4 हा 4 वरती घ्यायचा इक्वल्स टू सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून घ्यायच्या. 0.5 -4 ऑफ 0.082 0.058 प्लस 6 0.451 0.058 स्क्वेअर -3 ऑफ 0.058 रेस टू 4. हे सगळं कॅल्सीमध्ये पुट करून घ्यायचं. तर आपल्याला भेटतं 0.49 म्हणजे आपल्याला भेटले μ4 पण भेटला, μ1 μ2 μ3 μ4 अशा आपल्याला 4 भेटले. आता काय काढायचं आपल्याला स्क्यूनेस आणि कुर्तोसिस. स्क्यूनेससाठी काय असतो आपला β1 आणि कुर्तोसिससाठी असतो आपला β2. पहिलं काय आपला स्क्यूनेस 5 स्क्यूनेस म्हणजे असतो आपला β1. β1साठी फॉर्म्युला काय असतो μ3 टू μ घ्यायचे, वरती μ असतो खाली μ असतो बरोबर. 32 23 असं लक्षात ठेवायचं. 32 23 आलं लक्षात. फक्त रिअरेंज करायचं. 32 23 32 वरती खाली येणार 23 म्हणजे 32 23 32 23 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे μ3चा स्क्वेअर आहे. आता μ3 काय आला होता आपला 0.003916 चा स्क्वेअर डिवायडेड बाय μ2. μ2 काय आपला 0.447 चा स्क्वेअर. मग इक्वल्स टू हे आपण कॅल्सीमध्ये टाकलं तर काय येतं आपल्याला क्यूब आहे सॉरी 0.00017 आला आपला स्क्यूनेस. आता काय काढायचं आपल्याला कुर्तोसिस. कुर्तोसिस म्हणजे β2. कुर्तोसिस म्हणजे β2. आता β2साठी फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा 4 μ4 आणि 4चा स्क्वेअर काय येतो 2 टू 4 बरोबर. 2 टू 4 इक्वल्स टू 0.49 डिवायडेड बाय μ2 काय आला आपल्याला 0.447चा स्क्वेअर इक्वल्स टू हे आपण कॅल्सीमध्ये पुट केल्यानंतर काय भेटतं आपल्याला 2.452 आले. अशा प्रकारे आपल्याला काय काढ आपण मुवमेंट काढले 4 μ1 μ2 μ3 μ4 आणि β1 आणि β2 स्क्यूनेस आणि कुर्तोसिस काढले. हे फक्त थोडे फॉर्म्युले लर्न करायला थोडे जड जातील